शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा ॲग्रो इंडस्ट्रीज, विश्वासाचं नाव, गुणवत्तेचं प्रतीक. इथे मिळतंय मजबूत रोटर, दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली. केमिकलचा वास आणि क्षणात दागिने गायब. उमराणे शिवारात अज्ञात चोरट्यांची रहस्यमय एंट्री. देवळा तालुक्यातील उमराणे शिवारातील पावजीनगर परिसरात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या सलग चोऱ्यांनी ग्रामस्थात प्रचंड भीती व संताप उसळलाय. 13 आणि 14 नोव्हेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी शांत परिसराचा फायदा घेत भाऊसाहेब केदा झाडे यांची HF डिलक्स, सुरेश रमेश झाडे यांची बुलेट तसेच संजय दादाजी झाडे यांच्या विहिरीवरील विद्युत मोटारी चोरून नेल्या. सलग 2 दिवसात झालेल्या चोरीमुळे संपूर्ण वस्ती हादरली. या मालिकेचा परमोच्च बिंदू 15 नोव्हेंबर शनिवारी दुपारी गाठला. पावजीदादा मंदिरासमोर असलेल्या दुकानातील सखुबाई साहेबराव देवरे यांच्याकडे 2 अनोळखी व्यक्ती मंदिराची चावी मागण्याच्या बहाण्याने आले. त्यांनी विशेष केमिकलयुक्त पेनाने कागदावर काहीतरी लिहून दाखवले आणि त्यातून निर्माण झालेल्या धुरकट परिणामामुळे महिलेला क्षणात भुरळ बसल्यासारखी स्थिती झाली. भान हरपलेल्या अवस्थेचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या कानातील सोन्याचे दागिने काढून चक्क पसार झाले. काही वेळानंतर शुद्धीवर आल्यानंतर महिलेने घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. सलग चोऱ्या आणि महिलेला केमिकलचा वापर करून फसवण्याच्या धाडसी प्रकारामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी पोलीस प्रशासनाला तातडीने गस्त वाढविण्याची व आरोपींना ताब्यात घेण्याची मागणी केली. दरम्यान माहिती मिळताच देवळा पोलीस स्टेशनचे PI सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज कुमार, नितीन बाराहाते, राहुल सिरसाट, चालक श्रावण शिंदे यांच्यासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले की आजपासून रात्रीची गस्त मोठ्या प्रमाणावर वाढवून तपासाचे चक्र अधिक वेगाने फिरवले जाईल. S9 TV न्यूजसाठी शरद पवार, चिंचवे. मित्रांनो नमस्कार, आपण पाहत आहात S9 TV न्यूज. मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार. आज या उमराणे शिवारामध्ये पावजीदादा वस्ती या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि आपण जर मागं बघितलं तर या ठिकाणी वस्तीवरील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आहेत. नक्की या ठिकाणी सर्वांचं एका जागेवरती येण्याचं कारण काय? या ठिकाणी जर बघितलं तर गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी या वस्तीवरती चोरींचं प्रमाण वाढलेलं आहे. या ठिकाणून काही मोटरसायकली असतील, पाण्याच्या मोटरी असतील शेतकऱ्यांच्या आणि सोनं असेल, असं 2-3 प्रकारच्या वस्तू या ठिकाणून चोरी झालेल्या आहेत. अद्यापपर्यंत जर बघितलं तर एकाच ठिकाणी ह्या चोऱ्या होताना आपण बघत आहोत. नक्की हा प्रकार काय आहे आणि कधी या चोऱ्या झाल्या, त्यांचं काय वस्तू चोरीला गेलेल्या आहेत. आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नक्की हा प्रकार काय आहे, कुणावर त्यांचा संशय आहे का, किंवा मग चोरी कशा पद्धतीने झाली, या सर्व गोष्टींचं आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत. दादा नमस्कार, S9 न्यूजमध्ये मी तुमचं स्वागत करतो. काय नाव आपलं? सुरेश रमेश झाडे. झाडे साहेब, S9 न्यूजमध्ये मी तुमचं स्वागत करतोय. या ठिकाणी जर बघितलं तर मगाही तुम्ही मला 2 दिवसापूर्वी फोन केलेला होता. नक्की कशा पद्धतीने काय काय चोरी गेलं आणि चोरीचा प्रकार काय आहे? तुम्ही त्यावेळेस कुठं होता, काय नक्की सांगा. तर 8 दिवसापूर्वी इथे आमच्या शेतातील मोटर चोरीला गेल्या. चुलत्याची मोटर चोरीला गेली आणि चुलत भावाची पण मोटर चोरीला गेली. तो प्रकार घडला. त्याच्यानंतर 13 झालं? 2 तारखेला झालं. 2 तारखेला रात्री. मग ते चोरी झाली, तुम्हाला तिथं कसं कळलं किंवा कोणाकडून माहिती मिळाली? नाही, सकाळी ते काका शेतात गेले असतात, त्यांना तिथे मोटर चालू करायला गेले असतात, त्यांना समजलं मोटर चालू केल्यानंतर की इथे चोरी झालेली आहे मोटर असं. अच्छा. बाकी ठिकाणी पण त्यांनी प्रयत्न केले, परंतु त्यांना काही ठिकाणी ते शक्य झालं नाही. परंतु त्यांनी त्या 2 मोटरी त्यांनी चोरून नेल्या. नंतर आता 13 तारखेला मी रात्री 9-9:30 वाजेच्या दरम्यान बुलेटवरती गावातून आलो. माझी बुलेट इथे मागेच लावलेली असते, बुलेट लावलेली होती. तर त्याच्या शेजारी ती चुलत भावाची गाडी लावलेली होती, HF डिलक्स. ह्या 2 गाड्या इथे लावल्या होत्या, बाकी गाड्या पुढे होत्या आमच्या. तर 2 ते 4च्या दरम्यान त्या गाड्या चोरीला गेल्या. ते सकाळी आम्हाला उठल्यानंतर कळलं की इथे गाड्या नाही आहेत. मग आमची त्या गोष्टीवरती चर्चा झाली. त्यानंतर तुम्ही काही पोलिसांना अर्ज वगैरे दिला? हो, आम्ही पोलिसांना त्याच दिवशी सकाळी जाऊन पोलिसांना अर्ज दिलेला आहे की अशी चोरी झालेली आहे, आमच्या इथे गाड्या चोरीला गेल्या. पोलिसांनी काय ऍक्शन घेतली त्याच्यावरती? अजूनपर्यंत तर काही नाही. अर्ज देऊन आलोय त्यांना, अजूनपर्यंत काही ऍक्शन झालेली नाहीये. ते बोलले की ऑनलाईन कंप्लेंट वगैरे करू आपण असं. काल जो सोन्याचा प्रकारही पुढे आलेला आहे, तिथं काय नक्की झालं? सोन्याचा प्रकार बी ते 2 अज्ञात व्यक्ती तिथे आले आणि त्यांनी त्या मावशींना काहीतरी ते मंदिराला दान वगैरे देतो आम्ही अशा संदर्भात त्यांनी चर्चा केली व त्याच्यानंतर त्यांनी ते काहीतरी हे करून त्यांचे सोन्याचे दागिने काढून नेले. त्यांना समजली ती गोष्ट. अच्छा. एकूण आता तुमचं किती लाखाचं नुकसान या ठिकाणी झाले? आता जवळजवळ माझी बुलेट
1.5 ते पावणे 2 लाखाची बुलेट होती. हा. 50 ते 70 हजाराची HF डिलक्स गाडी होती व त्या याचं पण सोन्याचं पण एक 70-80 ते 90 हजाराचं सोनं पण गेलेलं आहे आणि मोटारी पण आणि मोटरी पण गेल्या आहे. मोटरी पण जो एक साधारण 25,000 आणि एक 15,000 अशा मोटरी पण गेलेल्या आहेत. नक्कीच काल जे कोणी अज्ञात व्यक्ती या ठिकाणी आलेले होते आणि त्या व्यक्तींनी या ठिकाणी आपल्यासोबत आजी आहेत, त्यांना त्या ठिकाणी केमिकलद्वारे त्यांना भुरळ घातली गेली आणि त्यांच्या कानातले काही दागिने होते, तेही त्यांनी या ठिकाणून पोबारा केलेले आहेत. आजी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आजी, तुमचं नाव काय आहे? सखूबाई साहेबराव देवरे. काय झालं कालचा प्रकार? कोण आलं होतं? नक्की काय तुमचं सोनं नाणं काय गेलंय? किती जण होते आलेले ते लोक? 2 जण होते ते. ते आले आणि मारुती मंदिराची मला चावी विचारली. म्हटलं चावी नाहीये. मग ती दानपेटी विचारली त्यांनी मला. मग म्हटलं दानपेटी पण नाहीये तिथं. मग म्हणे आम्हाला आमच्या आईच्या नावाने दान करायचंय. अच्छा. मग त्यांनी 3,000 रुपये काढले खिशातनं आणि एक कागद घेतला, त्याच्यावर आईचं नाव टाकलं असं लीलावती म्हणून. मी ते वाचलं आणि त्याच्या पुढे नंतर मग त्याच्या गळ्यात माळ आहे एक अशी काचेच्या मण्यांची. ती माळ त्यांनी मला दाखवली आणि त्याच्या पुढे जे काही घडलं ते मला काही आठवत नाही. एक छोटासा मुलगा उभा होता, तो पण पाहत राहिला, त्यालाही समजला नाही, तोही बोलला नाही काही. मग त्याच्यानंतर त्याने ते सर्व प्रकार झाल्यानंतर केळी घेतली, एक डझन नारळ घेतलं आणि मारुतीला दान करायचं म्हणून हे घ्या आणि आमच्या आईच्या नावाने दान करावं असं सांगितलं. तर त्यांनी माझी जी वस्तू घेतली ते मला काहीच आठवलं नाही की कशी गेली आणि कशी घेतली त्यांनी माझ्याकडनं. आता तुमचं काय गेलेलं आहे नेमकं? माझ्या कानातले वेल आणि कानात टापतं होते माझ्या. किती हजार रुपयाचं नुकसान झालं? तरी माझं ते 80-85 हजाराचं सोनं होतं. तुमचं नाव सांगा. प्रदीप देवरे. देवरे साहेब, तुमचं मी या ठिकाणी स्वागत करतो. काय नक्की या चोरींचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर अनेक वस्तू या ठिकाणून चोरीला गेलेल्या आहेत, याबाबत आपण काय सांगणार आहात? गेल्या काही दिवसांपासनं म्हणजे गेल्या 1-1.5 महिन्यांपासनं या आमच्या पावजीदादा नगर डोंगरगाव रोड या परिसरात होणाऱ्या चोऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात हे चोरांचं प्रस्त वाढलेलं आहे. गेल्या 1.5 महिन्यापासून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या शेतातील मोटर या मोठ्या प्रमाणात चोरीस गेलेल्या आहेत. आता देवळा ते सौंदाणा रोड जो आहे त्या रोडला सतीश काशीनाथ देवरे तसेच त्यांचे चुलत भाऊ बबलू देवरे यांच्या देखील 4 मोटरी या लगोपाठ त्या ठिकाणी गेल्या. तदनंतर आता 2-3 दिवसांपूर्वी या इथं दिनेश झाडे, त्याच्यानंतर भाऊसाहेब झाडे यांच्या देखील इलेक्ट्रिक मोटर ज्या शेतीपंपासाठी आपण वापरत आहेत त्या देखील त्या ठिकाणी गेलेल्या आहेत. इतर देखील लोकांच्या विहिरींमधून त्यांनी मोटर काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. मात्र विहिरी बांधलेल्या नसल्यामुळे आणि ढासळलेल्या असल्यामुळे आणि सध्या पाण्याचं प्रमाण हे त्या ठिकाणी जास्त असल्यामुळे चिखलात त्या गाडल्या गेलेल्या असल्यामुळे त्यांना ते ओढणं शक्य झालं नाही. अशा कमीत कमी या 15 दिवसात कमीत कमी 10 ते 15 मोटर्स या शिवारातून गेल्या. तदनंतर परवाच्याच दिवशी आपल्या या इथे पावजीदादा नगरच्या झाडे वस्तीवर रमण केदार झाडे यांच्या चिरंजीव सुरेश केदार झाडे यांची बुलेट गाडी आणि तदनंतर भाऊसाहेब केदार झाडे यांची डिलक्स ही गाडी अगदी घराच्या म्हणजे अगदी त्यांच्या घराच्या लागूनच असलेल्या शेडला जिथं ही लोक झोपतात त्या ठिकाणून अगदी अलगदपणे त्या ठिकाणी त्यांनी ही चोरी करून त्यांच्या देखील गाड्या या ठिकाणी गेलेल्या आहेत. परवाच्याच दिवसाची ही घटना ताजी असतानाच काल दुपारी साधारण 1:42 मला या आजींचा फोन आला. या मंदिराचं व्यवस्थापन हे मी बघत असून या व्यवस्थापन बघत असताना काल या आजींना कोणीतरी काहीतरी देणगी देण्यासंदर्भात दान देण्यासंदर्भात कोणीतरी आलं. मी काल नाशिक येथे होतो, परंतु काल आजींनी मला फोन केला आणि फोन करून त्यांनी सांगितलं की आजींनी सांगितलं मला की अशा पद्धतीचे 2 लोक आलेले आहेत आणि त्यांना मंदिरासंदर्भात काहीतरी तुमच्याशी बोलायचं आहे. त्या लोकांचा मला फोन आला असता त्या लोकांशी मी बोललो की त्यांनी मला असं सांगितलं की आमच्या आईची तब्येत बिघडलेली आहे, त्या अनुषंगाने आमच्या आईच्या नावाने आम्हाला या मंदिरात दान द्यायचं आहे, तर दान द्यायचं आहे. मग मी त्यांना बोललो की दान देण्यासंदर्भात तुम्हाला आत्ताच्या कंडिशनला कुठली अडचण आहे, तर ते मला बोलले की मंदिर बंद आहे. त्यांना मी आत्ता सांगितलं की मंदिर हे सकाळी आरतीच्या वेळेस उघडतं आणि सायंकाळी हरिपाठाच्या वेळेसच उघडतं, तर आता मंदिराची त्या ठिकाणी चावी उपलब्ध नाही आहे, तर तुम्ही गेटमधून अथवा त्या जो मंदिराचा दरवाजा आहे याच्यात हात टाकून तुम्ही काय तुम्हाला दान द्यायचं असेल तर तिथं टाकून देऊ शकतात. आणि असं असताना मी माझ्या नाशिकच्या कामात व्यस्त असल्यामुळे मी एवढं बोलून तो फोन ठेवून दिला. तो फोन मला आजींच्याच मोबाईलवरून आलेला होता.
मंदिराच्या संदर्भात कुठलीही फोन काही काम असले तर आजी मला त्या संदर्भातील काम किंवा मंदिराचं काम हे सुचवत असते आणि त्या अनुषंगाने आलेला कॉल हा काल मी रिसीव्ह केला आणि तदनंतर मला 2 तासात कळालं की आजींचंच त्या ठिकाणी कुठल्या तरी प्रकारचे केमिकल टाकून आणि आजींना त्या ठिकाणी भुरळ पाडून त्या ठिकाणी आजींचं जवळपास 7 ग्रॅम सोनं 7 ते 8 ग्रॅम सोनं जे आजच्या भावाला साधारण 80-90 हजार रुपयाचं सोनं हे आजींचंही त्या ठिकाणी चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पळवून नेलेलं आहे. बाबतीतला प्रश्न हा त्यांना सांगून येथे मोठ्या प्रमाणात ज्या चोऱ्यांचं प्रमाण हे वाढलेलं आहे याबाबत पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी व जे चोर असतील किंवा जे या चोऱ्यांना साथ देत असतील अशा लोकांवर कारवाई करून किंवा या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस गस्त वगैरे घालून या चोऱ्यांना कुठेतरी आपल्याला आळा घालता येईल अशा पद्धतीची विनंती देखील या आपल्या माध्यमातून मी S9 TV न्यूजच्या माध्यमातून देवळा पोलीस स्टेशन यांना करत आहे. खूप खूप धन्यवाद. जर आपण बघितलं तर गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून या उमराणे नगरीमध्ये अनेक चोरींच्या घटना पुढे आलेल्या आहेत आणि त्याच माध्यमातून वेळोवेळी देवळा पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल झालेल्या आहेत. आता पुढे नक्की जर बघितलं तर या ठिकाणी नागरिकांनी मागणी केली आहे की लवकरात लवकर या ठिकाणी पोलिसांनी गस्त घालावी आणि त्या माध्यमातून जे चोर आहेत जे नेहमी चोरी करण्याच्या प्रयत्नात आजूबाजूला वावरत असतात आणि ते लोकांमध्ये मिळून मिसळून या पद्धतीने चोऱ्या करत असतात त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी या परिसरातून होताना आपल्याला दिसत आहे. S9 न्यूजसाठी कॅमेरामॅन भगवान देवरे समेत मी शरदजी पवार, चिंचवे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.